म्हटलंय बघा, 3 बॉडीज इच ऑफ मास किती आहे? इच ऑफ मास 1 kg. बरोबर. वेअर दे आर सिच्युएटेड vertices of equilateral triangle of side 1 मीटर. बरोबर आहे. म्हणजे आणि विचारले काय? एक्स वाय कोऑर्डिनेट म्हणजे एक्स सेंटर ऑफ मास, वाय सेंटर ऑफ मास फाइंड करा ह्या सिस्टीमचं. पण सिस्टीम मध्ये दिलंय काय? त्या सिस्टीम मध्ये दिलंय ट्रायंगल ड्रॉ करा. विच ट्रायंगल? एस इक्विलॅटरल ट्रायंगल. करा ड्रॉ. बरोबर. देर आर 3 masses of 1 kg. सगळ्यांचं मास सेम आहे. एम मास एम. व्हर्टायसेस म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ना, अँग्युलर पॉइंट. आणि हा एम. राईट. बरोबर. ओके. आता विचारलंय एक्स वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. मग आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिस घ्यायला पाहिजे. कुठे घेऊन चालणार नाही. ओरिजिन जवळ म्हणजे हा फिगर, ही फिगर फर्स्ट क्वार्टर मध्ये यायला पाहिजे बघा. मग एक्स आणि वाय ऍक्सिस कुठे घेणार? इथं मी हा एक्स घेतो आणि वाय घेतो. कॅल्क्युलेशन फार इझी होतात. इज इट क्लिअर एव्हरीवन? मी ते एक्स आणि वाय घेतले. ओके. आता एक्स सी x1 y1 x1 m1 x1 m2 x2 m3 x3 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डिवाइड बाय टोटल मास. मग आपल्याला याचं कोऑर्डिनेट माहित पाहिजे. हा पॉइंट मी सपोज ए म्हटला. एचं कोऑर्डिनेट काय असणार? 0,0. बीच हा बी म्हटलं तर मी बीच काय असणार? 1,0. बरोबर आहे काय? असे 1 मीटर आहे. इट इज ऑन वाय ऍक्सिस, इज ऑन एक्स ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिस वर आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय असतोय? 0 असतोय. आणि ह्या सी पॉइंटचं काय येणार? फाइंड करायला पाहिजे. हा सी पॉइंट म्हणजे एक्झॅक्टली हाफ असणार. म्हणजे एक्स तर सोपा आहे. किती? 0.5 हाफ. म्हणजे आता बघा लक्ष द्या, √2 मध्ये 1/√3 असं म्हटलंय. बरोबर आहे ना? म्हणून याला काय म्हणतो मी? हाफ म्हणतो. वाय फाइंड करायला पाहिजे. ओके. वी हॅव टू फाइंड आउट इट्स वाय सी. कसं फाइंड करणार वाय सी? एनी वन ऑफ यू? हा राईट एंगल ट्रायंगल आहे ना? एवढाच ए सी. आता या नोन काय यामध्ये? हॉरिझॉन्टल हाफ नोन आहे अँड व्हर्टिकल इन्क्लाइंड 1 नोन आहे. आणि आपल्याला व्हर्टिकल हाईट पाहिजे. हे डिस्टन्स पाहिजे वाय सी. हे वाय सी आहे. इज इट राईट? इज वाय सी. सेंटर ऑफ मास नव्हे, वाय कोऑर्डिनेट ऑफ सी पॉइंट. किती कसं फाइंड करणार? बाय पायथागोरस. बरोबर. 1 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ स्क्वेअर इज इक्वल टू वाय सी स्क्वेअर. 1 इज इक्वल 1/4 प्लस वाय सी स्क्वेअर. 1 minus 1/4 is yc square. 3 minus 1 नाही 4 minus 1 किती येणार?
3/4 is yc स्क्वेअर आणि त्यामुळं yc किती आलं as yc is √3 हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल किती असते हे माहित पाहिजे प्रॉपर्टी मॅथ्स हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल किती असते √3/2 आताच फाइंड केलं आपण √3 क्लिअर एव्हरीवन झालं मग सॉल्व करणं फार इझी आहे That's what we have to solve. Plus XCM and YCM. हे घेतला सगळ्यांनी इथपर्यंत एव्हरीवन अप टू हिअर कम्प्लीटेड आता XCM काय येणार XCM फॉर्म्युला म्हटला तर M1x1 M2x2 M3x3 plus divide by M1 plus M2 plus M3 हा M X1 काय ना सांगा anyone of you as X1 0 X2 1 and X3 half. Is it right? बरोबर सगळ्यांना कळालं सो M1 into 0 म्हणजे M into 0 प्लस M into सगळ्यांचं मास सेम आहे 1 प्लस M into हाफ डिवाइड बाय M plus M plus M. राईट आणि त्यामुळे इट इज M कॉमन घेतलं इथं मी हा तर 0 झाला कॅन्सल इट इज 1 plus हाफ इक्वल टू 3M M डिवाइड होतं so it is a 2 plus 1 3/2 is it 3/2 divide by 3 म्हणजे किती आलं डिस्टन्स x सेंटीमीटर इज इट क्लिअर आता हाफ वाले ऑप्शन किती आहेत बी आणि डी दोन्ही बी आणि सी दोन्ही हाफ वाले आहेत मग त्यामुळे अजून सॉल्व्ह करायला पाहिजेच इज इट क्लिअर आता वाय फाइंड करायचं एक आलं एक्स कॅल्क्युलेशन का आलं सही तर वाय वायचा फॉर्म्युला काय येणार M1y1 plus M2y2 plus M3y3 divide by M1 plus M2 plus M3 राईट किती आला आन्सर तुमचं y1 किती येणार बघा y1 प्लस y1 0 त्यानंतर 0 बरोबर आहे ना अँड त्यानंतर yc म्हणजे √3 सो 0 प्लस 0 का 0 प्लस 0 का आला एव्हरीवन काय y1 y2 काय 0 प्लस M yc किती आहे √3/2 डिवाइड बाय 3M M गेट कॅन्सल
आणि त्यामुळं इट इज √3 बाय 2 आणि ह्या 3 ला मी असं √3 into √3 लिहितो. 1 √3 गेट कॅन्सल, त्यामुळे किती आलं 1/2 इज YCM. अंडरस्टूड? इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? लक्षात? ओके. सो प्रॉब्लेम अवघड होता.